नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे एका नवीन व्हिडिओमध्ये। बघा, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 10वीचा प्रसार माध्यम आणि इतिहास हा पाठ बघणार आहोत। चला तर मग पाठाला सुरुवात करूया। बघा, वर्तमानपत्रांची पूर्वसूरी। इजिप्तमध्ये इसवी सन पूर्व काळात सरकारी आदेशांचे कोरीव लेख सार्वजनिक ठिकाणी लावून ठेवत असत। प्राचीन रोम साम्राज्यामध्ये सरकारी हुकूम हे कागदावर लिहून काढत आणि ते कागद ते प्रांतोप्रांती वाटायचे। आता हे जे काही कागद असायचे प्राचीन रोम साम्राज्यामध्ये ज्याच्यावरती सरकारी हुकूम लिहिलेला असायचा, या हुकुमामध्ये देश आणि राजधानीतील घटनांची माहिती असायची। हे लक्षात ठेवा, हे इम्पॉर्टंट आहे की जुलियस सीझरच्या अधिपत्याखाली ॲक्टा डायर्ना म्हणजेच डेली ॲक्ट रोजच्या घटना नावाची वार्तापत्रे रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी लावत। तर तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की रोममध्ये सार्वजनिक ठिकाणी काय लावलं जायचं, तर ॲक्टा डायर्ना म्हणजे डेली ॲक्ट जुलियस सीझरच्या काळामध्ये लावलं जायचं। लोकांपर्यंत सरकारी निवेदनं पोहोचवण्याचा तो एक मार्ग होता। 7व्या शतकात बघा, चीनमध्ये सरकारी निवेदनं सार्वजनिक ठिकाणी वाटली जायची। इंग्लंडमध्ये लढाईंची आणि महत्त्वाच्या घटनांची पत्रके अधूनमधून वाटली जायची। धर्मशाळांमध्ये उतरणारे प्रवासी फिरस्ते तेथील लोकांना दूरवरच्या बातम्या सांगायचे। आता हे जास्त इम्पॉर्टंट आहे, बंगाल गॅजेट। बघा, भारतातले पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र होतं ज्याची सुरुवात 29 जानेवारी 1870 झाली होती। कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर किंवा बेंगॉल गॅजेट या नावाने ते ओळखलं जातं। काय होतं हे? भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र ज्याचं नाव आहे बंगाल गॅजेट, त्यालाच दुसरं नाव आहे कलकत्ता जनरल ॲडव्हर्टायझर। जेम्स ऑगस्ट हिक्की या आयरिश व्यक्तीने ते सुरू केलेलं होतं। भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं होतं आयरिश व्यक्तीने। त्या आयरिश व्यक्तीचं नाव होतं जेम्स ऑगस्टस हिक्की। त्यानंतर आपण बघू की दर्पण हे जे पत्र आहे हे 1832 साली मुंबईत सुरू झालं। महत्वाचं आहे बघा, बाळशास्त्री जांभेकर हे दर्पणचे संस्थापक होते। दर्पणच्या अंकातील बातम्यांमधून आपल्याला राजकीय, आर्थिक, सामाजिक आणि सांस्कृतिक इतिहासाविषयी माहिती कळते। जसं ह्या बातम्या त्या दर्पणमध्ये छापून आलेल्या होत्या की कंपनी सरकारच्या 3 इलाख्यातील जमा खर्चाची यादी त्या दर्पणमध्ये छापून आली होती। या देशावर रशियनांचा हल्ला होण्याचे भय, त्याच्यानंतर शहर साफ ठेवण्याकरिता मंडळीची नेमणूक, हिंदू विधवांचा पुनर्विवाह, कोलकाता येथे थिएटरची सुरुवात, राजा राममोहन राय यांची इंग्लंडमधील कामगिरी। तुम्हाला परीक्षेमध्ये हे दिलं जाऊ शकतं आणि विचारलं जाऊ शकतं की कुठल्या वर्तमानपत्रामध्ये ते छापून आलं होतं, तर त्याचं योग्य उत्तर असेल दर्पण। दर्पणचे संपादक कोण होते? तर बाळशास्त्री जांभेकर। त्याच्यानंतर आपण पुढे बघूया। बघा, दर्पण या पहिल्या मराठी पत्राचे संपादक या नात्याने बाळशास्त्री जांभेकरांना आद्य संपादक म्हटलं जातं। हे पण तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की वर्तमानपत्रांमध्ये आद्य संपादक कोणाला म्हटलं जातं, तर बाळशास्त्री जांभेकर यांना म्हटलं जातं। 6 जानेवारी हा जो काही दिवस आहे हा पत्रकार दिन म्हणून महाराष्ट्रामध्ये साजरा केला जातो। हे सुद्धा एमपी आहे। कुठला दिन पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो? तर 6 जानेवारी। आणि 6 जानेवारी काय आहे? बाळशास्त्री जांभेकर यांचा तो जन्मदिवस आहे। बाळशास्त्री जांभेकर हे काय होते? तर आद्य संपादक होते। त्याच्यानंतर आपण प्रभाकर हे वर्तमानपत्र बघतो। बघा, प्रभाकर हे वर्तमानपत्र भाऊ महाजन यांनी सुरू केलेलं होतं। प्रभाकर या वर्तमानपत्रांमध्ये फ्रेंच जे होते त्या फ्रेंचांच्या बंडांचा इतिहास म्हणजेच फ्रेंच राज्यक्रांती, लोकहितवादी गोपाळ हरी देशमुख यांची समाज प्रबोधनपर शतपत्रे प्रसिद्ध झाली। आता हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की गोपाळ हरी देशमुख म्हणजेच लोकहितवादी यांची शतपत्रे म्हणजे 100 पत्रे ही कुठल्या वर्तमानपत्रामध्ये प्रसिद्ध झाली होती? तर त्याचं योग्य उत्तर असेल प्रभाकर। प्रभाकर हे वर्तमानपत्र त्या ठिकाणी कोणी सुरू केलं होतं? तर त्याचं योग्य उत्तर असेल भाऊ महाजन। पुढे आपण बघतो ज्ञानोदय हे वर्तमानपत्र। बघा, ज्ञानोदय वर्तमानपत्रामध्ये 1842 मध्ये आशिया खंडाचा आणि 1851 मध्ये युरोपचा नकाशा छापण्यात आला। विचारलं जाऊ शकतं कुठल्या वर्तमानपत्रामध्ये आशिया खंडाचा आणि युरोपचा नकाशा छापून आला होता? तर त्याचं योग्य उत्तर असेल ज्ञानोदय वर्तमानपत्र। मराठी वर्तमानपत्रात पहिले चित्र छापण्याचा मान ज्ञानोदयकडे जातो। विजेच्या साह्याने बातमी पोहोचवण्याचे यंत्र टेलिग्राफ 1852 पासून सुरू झाल्याची माहिती ज्ञानोदयमधून मिळते। भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली त्याची बातमी ज्ञानोदयमध्ये चाक्या मसोबा शीर्षकाअंतर्गत छापून आली। लक्षात ठेवा, चाक्या मसोबा हे कशाशी संबंधित होतं? तर भारतात प्रथम रेल्वे सुरू झाली याच्याशी संबंधित होतं। 1857च्या स्वातंत्र्य लढ्याच्या बातम्या या सुद्धा ज्ञानोदयमध्ये छापल्या गेल्या होत्या। बघा, वर्तमानपत्र हे समाज प्रबोधनाचं कार्य करणारं महत्वाचं माध्यम इतिहासामध्ये होतं। हिंदू प्रकाश हे जे काही वर्तमानपत्र होतं या वर्तमानपत्राने विधवा विवाहाचा जोरदार पुरस्कार केलेला होता। अशा प्रकारे त्यांनी समाज प्रबोधनाचं कार्य केलं होतं। त्याचप्रमाणे बहुजन समाजाचं
जे मुखपत्र होतं ते होतं दीनबंधू. हे सुद्धा महत्त्वाचं आहे, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की बहुजन समाजाचं मुखपत्र कुठलं होतं, तर दीनबंधू होतं. त्यानंतर बघा महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे सहकारी होते कृष्णराव भालेकर यांनी दीनबंधू हे सुरू केलेलं होतं. बघा दीनबंधू कोणी सुरू केलेलं होतं? कृष्णराव भालेकर, जे महात्मा गांधींचे आपले महात्मा ज्योतिराव फुले यांचे सहकारी होते. कृष्णराव भालेकर दीनबंधू, लक्षात ठेवा कृष्णराव भालेकर दीनबंधू. असं तुम्हाला वर्तमानपत्र आणि त्यांचे संपादक जोडे लावायला विचारलं जाऊ शकतं, पाठ करायचे. बघा या दीनबंधू पत्रातून आपणास बहुजन समाजाची समकालीन परिस्थिती समजते. पुढे आपण बघू केसरी आणि मराठा हे वर्तमानपत्रे. बघा स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय वर्तमानपत्रांच्या इतिहासातील महत्वाचा टप्पा केसरी आणि मराठा या वर्तमानपत्रांनी गाठला. बघा 1881 मध्ये गोपाळ गणेश आगरकर आणि बाळ गंगाधर टिळक यांनी ही पत्रे सुरू केली, केसरी आणि मराठा. या पत्रांनी तत्कालीन सामाजिक आणि राजकीय प्रश्नांना वाचा फोडली. देशस्थिती, देशभाषेतील ग्रंथ व विलायतीतील राजकारण या विषयांच्या संबंधाने केसरीचे लेखन सुरू केलं. तर आपल्याला टिळकांविषयी माहिती असतं, केसरी मराठा टिळकांनी सुरू केलं, पण टिळकांसोबत गोपाळ गणेश आगरकर सुद्धा होते, त्यांचा सुद्धा याच्यामध्ये वाटा होता. त्यानंतर बघा बाळशास्त्री जांभेकर यांना मराठी भाषेतील पहिले मासिक दिग्दर्शन सुरू केले. बाळशास्त्री जांभेकर यांनी मराठी भाषेतील पहिलं मासिक दिग्दर्शन सुरू केलं. नियतकालिकांचा विचार करायचा जर झाला तर प्रगती 1929 मध्ये साप्ताहिकाचं महत्व आहे. त्याचे संपादक त्र्यंबक शंकर शेजवलकर होते. बघा प्रगती हे काय होतं? हे साप्ताहिक होतं आणि त्याचे संपादक कोण होते? त्र्यंबक शंकर शेजवलकर. शेजवलकर यांनी प्रगतीमधून इतिहासशास्त्र, महाराष्ट्राचा इतिहास आणि सामाजिक चळवळी इत्यादी विविध विषयांवरती विपुल लेखन केलेलं होतं. बघा आधुनिक काळामध्ये भारतीय इतिहासाशी संबंधित अनेक नियतकालिका निघत आहे. त्याच्यामध्ये नियतकालिकांचे तुम्हाला उदाहरणं दिले. मराठी भाषेतील भारतीय इतिहास हे नियतकालिक असो, भारतीय इतिहास आणि संस्कृती हे नियतकालिक असो, की मराठवाडा इतिहास परिषद पत्रिका हे नियतकालिक असो, हे आधुनिक काळातील भारतीय इतिहासाशी संबंधित नियतकालिके आहेत. आता आपण आकाशवाणीविषयी बघूया. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये 1924 मध्ये इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी म्हणजे IBC या नावाने दर दिवशी कार्यक्रमांचे प्रसारण करणारे एक खाजगी रेडिओ केंद्र सुरू झाले. नंतर बघा ब्रिटिश सरकारने ह्याच कंपनीचे म्हणजे ही जी काही IBC होती, इंडियन ब्रॉडकास्टिंग कंपनी, याचं ब्रिटिश सरकारने इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस असं नामकरण केलं. म्हणजे IBCचं नाव बदलून करण्यात आलं ISBC, इंडियन स्टेट ब्रॉडकास्टिंग सर्व्हिसेस. बघा 8 जून 1936 रोजी या कंपनीचं नामकरण ऑल इंडिया रेडिओ AIR असे झाले. ऑल इंडिया रेडिओ 8 जून 1936 रोजी. ही जी काय ISBS होती, ISBS हिचं नामकरण करण्यात आलं ऑल इंडिया रेडिओ AIR. बघा भारत स्वतंत्र झाल्यानंतर ऑल इंडिया रेडिओ भारत सरकारच्या माहिती व प्रसारण खात्याचा एक भाग झाला. शासकीय कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देणारे अधिकृत केंद्र असं याचं सुरुवातीला स्वरूप होतं. ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांच्या सूचनानुसार आकाशवाणी हे नाव दिलं गेलं. इम्पॉर्टंट आहे बघा, एयर जे होतं ऑल इंडिया रेडिओ याचं नाव बदलून आकाशवाणी करण्यात आलेलं होतं. आणि हे नाव कोणी सुचवलेलं होतं? तर प्रसिद्ध ख्यातनाम कवी पंडित नरेंद्र शर्मा यांनी आकाशवाणी नाव सुचवलेलं होतं. यांच्या सूचनेनुसार एयरचं नाव बदलून आकाशवाणी करण्यात आलेलं होतं. आकाशवाणीतर्फे बघा विविध मनोरंजनपर, प्रबोधनपर, साहित्यिक मूल्य असणारे कार्यक्रम सादर केले जायचे किंवा केले जातात. त्याचप्रमाणे शेतकरी, कामगार, युवक आणि स्त्रिया यांच्यासाठी विशेष कार्यक्रम सुद्धा प्रसारित केले जातात. हे पण महत्त्वाचे बघा. विविध भारती हा लोकप्रिय रेडिओ सेवेद्वारा 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये कार्यक्रम सुरू झाले. बघा विविध भारती हा जो काही लोकप्रिय रेडिओ कार्यक्रम आहे तो 24 भाषा आणि 146 बोली भाषांमध्ये तो कार्यक्रम सुरू करण्यात आला. अलीकडच्या काळात बघा खाजगी रेडिओ सेवा सुरू झाल्या आहेत. खाजगी रेडिओ सेवेचं उदाहरण द्यायचं झालं तर रेडिओ मिर्ची हे उदाहरण आपल्याला दिलेलं आहे. बघा 23 जुलै 1927 रोजी भारतातलं पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केलं गेलं. त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली भाषेत बातम्या सुरू झाल्या. काय झालं? 23 जुलै 1927 ला भारतातलं पहिलं इंग्रजी न्यूज बुलेटिन मुंबई रेडिओ केंद्रावरून प्रसारित केलं आणि त्यानंतर कोलकात्यावरून बंगाली भाषेमध्ये बातम्या सुरू झाल्या. दूरदर्शन विषयी बघूया. 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे पहिले राष्ट्रपती डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन केलं. महाराष्ट्रामध्ये बघा 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम सुरू झाले.
15 ऑगस्ट 1982 या दिवशी रंगीत दूरदर्शनचं आगमन झालं. 1991 मध्ये परदेशी आणि देशी खासगी वाहिन्यांना केबल तंत्राच्या माध्यमातून कार्यक्रम प्रसारित करण्याची परवानगी दिली गेली. आज मितीला भारतीय प्रेक्षकांसाठी 100हून अधिक वाहिन्या उपलब्ध आहेत. थोडा दूरदर्शनचा इतिहास सांगितलाय की 15 सप्टेंबर 1959 रोजी भारताचे जे पहिले राष्ट्रपती होते डॉक्टर राजेंद्र प्रसाद यांनी दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन दिल्लीमध्ये केलेलं होतं. दिल्ली दूरदर्शन केंद्राचं उद्घाटन. त्याच्यानंतर महाराष्ट्राच्या बाबतीत बोलायचं झालं तर 1 मे 1972 रोजी मुंबई केंद्राचे कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू झाले. त्यानंतर आपण पुढे बघूया प्रसार माध्यमांद्वारे मिळणाऱ्या माहितीचं चिकित्सक आकलन. आता ही जी काही प्रसार माध्यमं असतात यांच्यामधून मिळणारी जी माहिती आहे ती खरीच असेल असं नाही, म्हणून तिचं आपण चिकित्सक आकलन त्या ठिकाणी करून घेतलं पाहिजे. प्रत्येक वेळी वर्तमानपत्र आपल्यासमोर जी माहिती येते ती वास्तवाला धरून असेलच असं नाही, आपणास ती माहिती तपासून घ्यावी लागते. अनधिकृत बातमी प्रसिद्ध होण्याचं एक जगप्रसिद्ध उदाहरण आपल्याला दिलंय. स्टर्न नावाच्या एका जर्मन साप्ताहिकाने ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील अनेक रोजनिशी विकत घेतल्या आणि त्या इतर प्रकाशक कंपन्यांना विकल्या. हिटलरच्या तथाकथित हस्तलिखित रोजनिशी मिळाल्याची बातमी प्रसिद्ध झाली, परंतु त्या रोजनिशी नकली असल्याचं सिद्ध झालं. बघा एक जगप्रसिद्ध उदाहरण आहे की कशा प्रकारे अनधिकृत बातमी प्रसिद्ध केली गेली. स्टर्न नावाचं एक जर्मन साप्ताहिक होतं. यांनी ॲडॉल्फ हिटलरच्या हस्ताक्षरातील रोजनिशी विकत घेतल्या, पण त्या ज्या रोजनिशी होत्या त्या नकली निघाल्या. यामुळे प्रसार माध्यमातून मिळणारी माहिती वापरताना आपण काळजी घेतली पाहिजे. चिकित्सक आपण तिचं आकलन केलं पाहिजे. दिलेली माहिती खरीच आहे असं न मानता तिची शहानिशा केली पाहिजे. बघा भारताच्या प्राचीन ते अर्वाचीन इतिहासाच्या संदर्भात दूरदर्शनवरून प्रसारित झालेली भारत एक खोज ही मालिका महत्वाचे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या डिस्कवरी ऑफ इंडिया या ग्रंथावर ही मालिका आधारित होती. इम्पॉर्टंट आहे बघा, पंडित जवाहरलाल नेहरू यांनी डिस्कवरी ऑफ इंडिया पुस्तक लिहिलेलं होतं, डिस्कवरी ऑफ इंडिया, आणि या पुस्तकाच्या आधारावरतीच भारत एक खोज ही मालिका दूरदर्शनने बनवलेली होती आणि प्रसारित केलेली होती. आता त्या मालिकेमध्ये जे काही नेहरूंचं पात्र आहे ते ॲक्टर कलावंत रोशन सेठ यांनी त्या ठिकाणी त्यांचं जे पात्र होतं ॲक्टिंग त्या ठिकाणी केलेली होती. आता अशा पद्धतीने जे काही इम्पॉर्टंट होतं या पाठामध्ये ते आपण बघितलेलं आहे. इथे तुम्हाला काही प्रश्न त्या ठिकाणी विचारण्यात आलेले. भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र टिंबटिंब यांनी सुरू केलं तर आपण बघितलं. जेम्स ऑगस्टस हिकी यांनी भारतातलं पहिलं इंग्रजी वर्तमानपत्र सुरू केलं. दूरदर्शन हे कसं माध्यम आहे तर दृकश्राव्य. चुकीची जोडी तुम्हाला ओळखायला लावलेली आहे. केसरी बाळ गंगाधर टिळक, दीनबंधू कृष्णराव भालेकर, दर्पण बाळशास्त्री जांभेकर आणि प्रभाकर आचार्य प्रख्यात्रे, तर ही चुकीची जोडी आहे. दर्पण बाळशास्त्री जांभेकर बरोबर आहे. दीनबंधू कृष्णराव भालेकर जे महात्मा फुलेंचे सहकारी होते बरोबर आहे. दीनबंधू हे बहुजन समाजाचं मुखपत्र होतं आणि केसरी आणि मराठा बाळ गंगाधर टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांच्याशी संबंधित होतं आपण बघितलं. प्रभाकर आचार्य प्रख्यात्रे ही चुकीची जोडी त्या ठिकाणी आहे. धन्यवाद मित्रांनो. अशाच प्रकारे लवकरच भेटूया पुन्हा एकदा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. हॅव अ नाईस डे. टेक केअर.